नमस्कार. या टॉनिकच्या ह्या व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आपण 2 व्हिडिओमध्ये माझे झालेले आहे. त्या 2 व्हिडिओमध्ये आपण हे पाहिले आहे की लेकरांना भूक कशी लागते, लेकरांच्या भुकेचं नियंत्रण काय आहे. आणि तुम्ही हे पण त्यामध्ये समजून घेतलं की प्रत्येक बाळाचा भूकोचं एक लावाजमा वगैरे वेगवेगळा असतो. किंवा प्रत्येक लेकरू आपली आपली भूक व्यवस्थित प्रकारे ठरवत असतं. आणि त्याचबरोबर आपल्या शरीरामध्ये 2 मेकॅनिझम कंट्रोल करत असतात. एक म्हणजे तुम्हाला सांगतो पोटाचा स्ट्रेच रिसेप्टरचा, दुसरा हार्मोनल आणि मानसिक. ही तुम्हाला ढोबळ आयडिया आलेली आहे. आता ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी हे सांगणार आहे की बाबा नेमकं भुकेचं गणित कुठं बिघडायला लागलेलं आजकाल आहे. साधी गोष्ट आहे, जे तुम्हाला मी पूर्वीचे 2 मेकॅनिझम सांगितले ह्यामध्ये कुठेतरी व्यत्यय आला, ह्या मेकॅनिझममध्ये कुठेतरी डिस्टर्बन्स आला आणि तो जर नेहमी आला तर लेकरांची नेहमी भूक म्हणा किंवा त्याचा खाण्याचा पॅटर्न म्हणा, ही सगळं गणित त्याचं नाही का थोडंसं बिघडतं. मग पहिलं कोणतं असणार झालं की बाबा सगळ्यात महत्त्वाचं जे आहे ते म्हणजे बाळाच्या मेंदूची संकल्पना, बाळाचा मूड कसा आहे, त्याची मानसिकता कशा आहे. कारण की ह्याची जर डिस्टर्बन्सेस झाले तर ते भुकेचे जे हार्मोन आपण गेल्या वेळेस बघितले, ज्या हार्मोनल संक्रमणाच्या चेंजेसमुळं आपल्याला भुकेचे सिग्नल सुटतात, त्याच्यावर सुद्धा परिणाम होतात. कारण त्या हार्मोनचं सिक्रेशन कमी अधिक झालं तर भूक लागण्याचा पॅटर्नसुद्धा डिस्टर्ब होतं. म्हणून आता लेकराच्या मानसिकतेचा आधार कसा ओळखायचा ते मी तुम्हाला नंतरच्या भागामध्ये सांगेन. दुसऱ्या गोष्टीमध्ये तुम्हाला सांगतो एकेकाच्या प्रकृतीचा भाग असतो. लेकराला काहीतरी समजा प्रकृतीचा म्हणल्यानंतर लेकराचा जन्माला काही अशक्त असतात किंवा काही आजार चालू असतात ऑनगोईंग, किंवा बरेच दिवसाचे आजार त्या पोटाच्या आतड्यापाशी म्हणा किंवा तोंडात घेताना किंवा तोंडाचे विविध आजार असतात. त्यामुळे पण लेकरांना भूक लागत नाही किंवा भुकेची वासना होत नाही किंवा भुकेचं ते व्यवस्थित गणित त्यांना मांडता येत नाही. तर आता ह्या 2 गोष्टी तुम्ही प्रकर्षाने लक्षात ठेवा की तुम्हाला बाळाची जर भूक वाढवायची असेल तर त्या लेकरांची मानसिकता, त्याची ओळख, गरज हे ठरवणं सुद्धा गरजेचं आहे. आणि त्याचबरोबर त्यांचं तब्येत ओव्हरऑल त्यांना कोणता आजार पण नसणं बऱ्याच वेळेस हे सुद्धा गरजेचं आहे. ह्या 2 गोष्टीशी तुम्ही ठोकताळे बांधून घ्या. त्यानंतरच्या भागामध्ये मी तुम्हाला बाकीच्या गोष्टीवर मी तुम्हाला मार्गदर्शन करणार आहे. धन्यवाद.